आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही जालना शहरात खुलेआम गोवंशाची कत्तल होत आहे। आज असाच प्रकार सकाळी उघडकीस आणणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर खाटकांनी हल्ला केला आणि त्यामध्ये 2 बजरंगी जखमी झाल्याचा आरोप बजरंग दलाचे कार्यकर्ते अर्जुन डहाळे यांनी केला आहे। सोबतच ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या ठिकाणच्या गोवंशाचे मांस घेऊन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर आंदोलन केले। मनपासमोर आज रविवारचा बाजार भरतो, त्यामुळे सुमारे 3 तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। एकीकडे हा तणाव असताना दुसरीकडे ज्या ठिकाणी अवैध कत्तलखाना होता त्या ठिकाणी मनपाच्या वतीने JCB लावून ते हटवण्याचे कामही सुरू झाले। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, उपमहापौर राजेश राऊत, मनपाचे उपायुक्त विजय फुलंब्रीकर यांनी महानगरपालिकेत धाव घेऊन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून 2 दिवसात अवैध असलेले सर्व कत्तलखाने बंद करू आणि हल्ला करणाऱ्या खाटकांवर गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिल्यामुळे तुर्तास हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे। मनपासमोर आणलेले गोवंशांचे मांस महानगरपालिकेच्या घंटागाडीमध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुढे रवाना केले आहे। 100 ते 150 ते 200 दुकान आहे। आम्हाला ते आजच्या कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर। नाही सर, तेवढीच कारवाई चालू आहे, फक्त एकच जागेवर कारवाई चालू आहे। दरम्यान या प्रकरणी बजरंग दलाच्या वतीने कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे आणि गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। बजरंग दलाचे कार्यकर्ते अर्जुन डहाळे यांनी काय आरोप केले आहेत ते पाहूयात। आज नाही काय गौरक्षकांना टीप आली होती। आज गौरक्षकांना टीप आली होती की बाबा जुन्या आलण्यामध्ये कसंही मोहल्ल्यामध्ये खुल्या बैल कापल्या गेलेला आहे आणि गौवंश पण बांधलेला आहे। तर आपले कार्यकर्ता बजरंग दलचे तिथे गेले माहिती म्हणण्याप्रमाणे आणि 100 नंबरला कॉल करून पोलीस प्रशासनाला कॉल करून तिथे गेले। 2 पोलीस प्रशासनाचे लोक पण आले, पण कारवाई करताना अचानक काय झालं, पोलीस प्रशासन तिथं जे मॉप होता पोलीसवाले त्यांना हँडल करू शकले नाही। 2च कॉन्स्टेबल होते आणि आमचे काही बजरंग दलचे कार्यकर्ते होते। तिथे 60-70 जण ते कसेही जिहादी लोक जमा झाले आणि त्यांनी डायरेक्ट ते वाड्याचा दरवाजा लावला आणि कोयते वगैरे जे गौमांस त्यांना कापते त्या कोयत्याने आमच्या 2 कार्यकर्त्यावर हमला केलेला आहे आणि त्यातले कार्यकर्ता गंभीर जखमी आहे। ते बालाजी नलमेन म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये इलाज चालू आहे। तर आमचंही म्हणणं आहे की बाबा डिपार्टमेंटच्या भरवशावर गौरक्षक जेव्हा जाते मग डिपार्टमेंट साईडला का होतं का, कुठं ना कुठे याची चौकशी झाली पाहिजे आणि ते मारणारे जे जिहादी कसे झेंडूबाम त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे। आणि तिसरी मागणी जी महानगरपालिका दरवेळेस म्हणते गेल्या 2 वर्षापासून की खुलेआम जे महानगरपालिकेच्या जागेवर खतल्याम गौवंश हत्या होती ते आम्ही JCBने बरखास्त करू, पण आतापर्यंत अशी कारवाई कुठं झालेली नाही। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, महापौर असतील का जालन्याचे आमदार, माजी आमदार, आजी आमदार जे असेल त्यांना आम्हाला हे म्हणणं आहे की बाबा सरसकट कारवाई झाली पाहिजे। जिथे जिथं खुलेआम कत्तलखाने आहे तिथं JCB फिरवले आलीच पाहिजे। आता तुमचं काय म्हणणं नेमकं, आता कशासाठी आंदोलन उपोषण केलं तुम्ही? आमचं आंदोलन हे की बाबा गौमांस एवढं पकडलं होतं, खूप सारं 2-3 क्विंटल पण हे काही 5-6 किलोचे आणलेले। ते आरोपी पण अजून मोकरच फिरायले, ज्यांनी चाकून वगैरे हमला केले ते पण मोकरच फिरतात। ते म्हणले की तुमचे दम असेल तिथे येऊन दाखवा वगैरे, डिपार्टमेंट समोर शिवे वगैरे दिलेले। तर आमचं आंदोलन याच्यामुळे आहे की बाबा त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि तो कत्तलखाना जमीन दोस्त केला पाहिजे JCB। कोण आहेत आरोपी? आरोपी कोण आहे? जखमीच्या आरोपीचं नाव बालाजी नलमेले, रोहित जाधव आहे, आपलं 2-3 जण यश सर कशाने हल्ला केला? चाकून जे गौमांस त्यांना कापते त्यांना हल्ला केलेला आहे। आरोपी कोण आहेत? आरोपी मुसलमान जिहादी आहे, त्यांचे नाव नाही माहीत, पण त्यांच्याकडे कसंही लोकांचे फोटो आहे आमच्याकडे। पोलिसांना पण दिलेले। पोलिसांचं काय भूमिका आहे? पोलिसांची भूमिका आता तर शांतता ते पण ते म्हणे आम्ही कारवाई चालू केली, पण आतापर्यंत आरोपी मोकटच आहे। म्हणजे तुमच्या आता नेमकं आरोपी पकडल्याशिवाय तुम्ही उठणार नाहीत काही? आरोपी पकडल्याशिवाय आणि ते JCBने दोस्त केल्याशिवाय आम्ही इथून उठणार। दरम्यान या सर्व प्रकरणासंदर्भात माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी म्हणाले, सर आज आंदोलन केलं होतं गोसेवकांनी, कसं सुटलंय, काय झालंय तोडगा? गोवंश हत्याबंदीचा एक गुन्हा दाखल झालेला होता, त्याबद्दल त्यांचे काही ऑब्जेक्शन्स होते। त्या दरम्यान काही गोरक्षकांना मारहाण झाली असे त्यांचं म्हणणं होतं। त्यावरनं त्याची जी काही तक्रार असेल ती आपण दाखल करून घेणार आहोत असं त्यांना सांगितलेलं आहे। आणि महानगरपालिका प्रशासनाने त्यांना सांगितलं की अवैध निर्माण कुठं असेल तर ते आम्ही नष्ट करू। त्यावरनं मग त्यांनी आत्ताच तात्पुरतं आंदोलन सोडलेलं आहे।
तर कुठल्या ठिकाणी हे झाले? हे महानगरपालिकेच्या समोर झालेलं आहे आणि दीपक हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला आपण कारवाई केली होती गोवंश हत्या. जखमी घेत किरकोळ जखम आहे, परंतु आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही गोमांस कुठल्या ठिकाणाहून उचलले त्यांनी? सांगितलं ना, दीपक हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला.